नमस्कार पालक हो. RTE लॉटरीचा निकाल तर लागलाय आणि आता पुढे काय हा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर काळजी करू नका. या संपूर्ण प्रक्रियेत तुमची मदत करण्यासाठीच आम्ही ही सविस्तर माहिती घेऊन आलो आहोत. चला एकत्र मिळून हे सगळे टप्पे व्यवस्थित समजून घेऊया. हो, लॉटरीत नाव आलंय, पण इथूनच खऱ्या प्रक्रियेला सुरुवात होते. पण हे ऐकून अजिबात घाबरू नका. खरं तर हे खूप सोपं आहे. आपण प्रत्येक टप्पा अगदी व्यवस्थित आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, म्हणजे तुमचा कोणताही गोंधळ होणार नाही. सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तारखा. 10 एप्रिल ते 20 एप्रिल. तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॅलेंडरमध्ये लगेच या तारखा नोंदवून ठेवा. कारण प्रवेश निश्चित करण्यासाठी आपल्याकडे फक्त हे 10 दिवस आहेत. याच काळात सगळं करायचं आहे, नाहीतर मिळालेली संधी हातातून जाऊ शकते. ठीक आहे, तर ही संपूर्ण प्रक्रिया आपण 4 अगदी सोप्या टप्प्यांमध्ये विभागली आहे, जेणेकरून आपल्याला एक एक करून पुढे जाता येईल. हे बघा, हा आहे आपला संपूर्ण रोडमॅप. पहिला टप्पा, वेबसाईटवरून अलॉटमेंट लेटर डाउनलोड करणे. दुसरा, सगळी महत्त्वाची कागदपत्र एकत्र करून तयार ठेवणे. तिसरा टप्पा आहे पडताळणी केंद्रावर जाऊन ही कागदपत्र तपासून घेणे. आणि चौथा म्हणजे शेवटचा टप्पा, शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करणे. अगदी सरळ आणि सोपा आहे. चला तर मग सुरू करूया पहिल्या 2 टप्प्यांपासून. कारण म्हणतात ना, तयारी चांगली असेल तर अर्धी लढाई आपण तिथेच जिंकतो. इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. अनेक पालक फक्त मेसेजची वाट बघत बसतात, पण तसं करू नका. कधीकधी नेटवर्कमुळे किंवा इतर कारणामुळे मेसेज येत नाही. सगळ्यात खात्रीशीर उपाय म्हणजे थेट RTEच्या वेबसाईटवर जा. तिथे ॲप्लिकेशन वाईज डिटेल्समध्ये तुमच्या अर्जाची स्थिती तपासा आणि अलॉटमेंट लेटर लगेच डाउनलोड करून घ्या. आता ही कागदपत्रांची यादी, हवं तर याचा एक फोटो काढून ठेवा. अलॉटमेंट लेटर जे तुम्ही आत्ताच डाउनलोड केलंय, पाल्याचा जन्माचा दाखला, तुमचा रहिवासाचा पुरावा आणि उत्पन्नाचा दाखला, ही 4 कागदपत्र तर सगळ्यात महत्त्वाची आहेत. आणि हो, यादीत दिलेली इतर कागदपत्रही सोबत ठेवा. चला, आता आपण पोचलो आहोत सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर. तो म्हणजे कागदपत्रांची पडताळणी किंवा व्हेरिफिकेशन. इथेच तुमच्या प्रवेशावर एक प्रकारे शिक्कामोर्तब होतं. आता प्रश्न येतो की हे व्हेरिफिकेशन सेंटर आहे कुठे, ते कसं शोधायचं? तर उत्तर तुमच्या हातातच आहे. तुमचं जे अलॉटमेंट लेटर आहे ना, तोच तुमचा नकाशा आहे. कुठेही विचारायची गरज नाही. त्या लेटरवर अगदी स्पष्टपणे लिहिलेलं असतं तुमच्या पाल्याला कोणती शाळा मिळाली आहे, त्या शाळेचं नाव, आणि त्याचबरोबर तुम्हाला कागदपत्र तपासायला कुठे जायचं आहे, त्या पडताळणी केंद्राचं नाव, पत्ता आणि अगदी संपर्क क्रमांक सुद्धा दिलेला असतो. तर या पडताळणी केंद्रात एक समिती असते, जी तुम्ही आणलेली सगळी मूळ कागदपत्र म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट्स काळजीपूर्वक तपासते. सगळं बरोबर आहे की नाही याची खात्री करते. त्यामुळे जाताना सगळी ओरिजिनल कागदपत्र सोबत न्यायला विसरू नका. आता तिथे गेल्यावर 2 गोष्टी होऊ शकतात. जर तुमची सगळी कागदपत्र योग्य असतील तर तुम्हाला तिथूनच शाळेसाठी एक कन्फर्मेशन लेटर मिळेल. पण दुर्दैवाने जर कागदपत्रांमध्ये काही चूक असेल किंवा ती अपूर्ण असतील तर मात्र प्रवेश रद्द होऊ शकतो. ज्यांची कागदपत्र मंजूर झाली आहेत त्या सर्वांचं अभिनंदन. तुम्ही प्रवेशाच्या अगदी जवळ पोचला आहात. आता फक्त एक शेवटचं काम बाकी आहे. पडताळणी केंद्रातून जे कन्फर्मेशन लेटर मिळालं आहे ते आणि तुमची सगळी कागदपत्र घेऊन तुम्हाला मिळालेल्या शाळेत जायचंय. तिथे हे पत्र जमा केलं की झालं काम. तुमच्या पाल्याचा प्रवेश निश्चित झाला म्हणून समजा. आणि हो, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. RTE अंतर्गत मिळणारं शिक्षण हे पूर्णपणे मोफत आहे. शाळा तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची फी किंवा डोनेशन मागू शकत नाही. हा तुमचा आणि तुमच्या पाल्याचा हक्क आहे. जर कोणी पैसे मागत असेल तर अजिबात देऊ नका आणि त्याची तक्रार करा. आता आपण त्या पालकांसाठी बोलूया ज्यांच्या पाल्याचं नाव पहिल्या यादीत आलेलं नाही. कृपया निराश होऊ नका, कारण अजूनही संधी संपलेली नाही. चला, प्रतीक्षा यादी म्हणजे काय ते समजून घेऊया. हे आकडे बघा. साधारण 1,05,000 जागांसाठी जवळजवळ 2,88,000 अर्ज आले आहेत. म्हणजे स्पर्धा तर नक्कीच आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, निवड झालेले सगळेच जण प्रवेश घेतात असं नाही. अनेक जागा रिकाम्या राहतात आणि म्हणूनच प्रतीक्षा यादीला खूप महत्त्व आहे. तर ज्यांची निवड पहिल्या यादीत झाली नाही त्यांनी एप्रिल महिन्याच्या शेवटी पुन्हा एकदा RTEच्या वेबसाईटवर लक्ष ठेवायचं आहे, कारण तेव्हा प्रतीक्षा यादी म्हणजेच वेटिंग लिस्ट जाहीर होण्याची शक्यता असते. थोडक्यात सांगायचं तर योग्य माहिती ठेवणं आणि वेळेवर सगळी तयारी करणं हेच या प्रक्रियेतलं यशाचं सूत्र आहे. तुम्ही सर्व माहितीसह तयार असाल तर काहीच अवघड जाणार नाही. तुमच्या पाल्याच्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.